शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज 12 जानेवारी 2026. आज आपण आलोय अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या गेलेल्या चणा या पिकाच्या प्लॉटमध्ये. या ठिकाणी असंख्य शेतकरी येतात, पण आज आपल्यासोबत जे शेतकरी आहेत, माननीय कृषी अधिकारी, महागाव तालुका, जिल्हा यवतमाळ, हे आपल्या शेतामध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं थोडक्यात मनोगत घेऊया. आणि या ठिकाणी आपण हरभऱ्याचं अंतर सांगत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, का खरंच एवढ्या प्रमाणात 4 फुटाचं अंतर असते का? तर आपल्याकडे जे काडी आहे ती किती फुटाची आहे? 4 फुट आहे. दाखवा, हाताने मोजून दाखवा. 2, हं. 3 आणि 4. ठीक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पण समजेल का हरभऱ्याची सुरुवातीला वाढ ही सरळ होते, कारण त्याचा हवा 4 फूट. पहिले हरभऱ्याची जी वाढ आहे, बघू शकता 4 फूट आपल्याला इथे बघायला मिळते. ते संपूर्ण 8 ते 15 दिवसात पॅक होईल. आणि हरभऱ्याची जी वाढ आहे, सुरुवातीला ही साईडला होते आणि नंतर वर वाढते. जेव्हा हा पट्टा पॅक होतो तेव्हा याची साईडला उभाट होते. तर आपल्यासोबत साहेब पण आहेत, त्यांचा आपण थोडक्यात मनोगत घेऊया. आता शेतकरी आता जे 4 फूट अंतर सांगितलं, शेतकऱ्यांना खरं वाटत नाही. पण आता स्वतः आपण स्वतः उभा येत आणि आता स्वतः त्यांच्याकडे आता मग आपण स्वतः समोर घेतो, पाहतोय हे समोर दिसतंय सगळं पूर्णपणे. 2 झाडामध्ये 2 आणि 4 फुटाचं पूर्णपणे अंतर ठेवलेलं आहे. शेतकऱ्याला 4 फूट म्हटल्यानंतर आपल्याला जे पटत नाही. पण वस्तू जेव्हा आपण इथं प्लॉटमध्ये आलो, प्लॉटमध्ये जेव्हा पाहतोय तर अजून आता अंतर खूप थोडं कमी राहिले. तर अजून 8 दिवसामध्ये आमचा अंदाज हाच आहे की पूर्णपणे क्षेत्र झाकून जाईल. आणि पूर्णपणे हा प्लॉट आता पण आपल्याला तिथं दिसला असेल, इथं किती वाढ झालेली आहे. पूर्ण ब्रँचिंग पूर्ण झालेलं आहे. पूर्ण प्लॉट झाकून 8 दिवसामध्ये माझा अंदाज असा आहे की 8 दिवसामध्ये पूर्ण आता जरी थोडं अंतर दिसत असेल, 4 फुटाचं अंतर दिसत असेल, तर हे सुद्धा झाकून जाईल. आणि जो माझा अंदाज आहे, आपल्याकडे 8-10 क्विंटलचे उत्पन्न निघतं एकरी. तर अशा प्लॉटला 20-22 क्विंटल उत्पन्न निघायला काही अडचण नाही. नाहीच म्हटलं चालते. हरभऱ्यामध्ये महत्वाचा प्रॉब्लेम जे आहे तो मर रोग. उत्पन्न कमी येण्याचे कारण आहे, त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण मर रोग. आता आपण या प्लॉटमध्ये जर पाहिलं तर इथं मर रोग पुढे दिसत नाही. उत्पन्न त्यामुळे कमी होण्याचं काही कारण, उत्पन्न कधी जास्तच येणार आहे. मर रोग आला की उत्पन्न कमी होतंय, पण इथं मर रोग कुठलंही झाड मला दिसून आलं नाही. आणि आपल्याला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल कुठेही मर रोग, पूर्ण इवन वाढ झालेली आहे पूर्ण. त्यामुळे उत्पन्न चांगलंच येणार आहे. शेतकरी बंधूंनो, मी गडंबे बालाजी, मंडळ कृषी अधिकारी, महागाव, जिल्हा यवतमाळ. आता मी जे ह्या प्लॉटमध्ये उभा आहे तो एकदम असा सुंदर प्लॉट आहे आणि फ्लॉवरिंग पण खूप झालेले. आताच आपण पाहिलो की तिथे 4 फुटाचं अंतर होतं आणि दुसरा जे मधला फाट्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये 2 फुटाचं अंतर आहे. तर पूर्ण पॅक झालेलं आहे पूर्ण. असं आहे बघा, पहा आता हे पहा, म्हणजे 2 फुटाचं अंतर असं वाटत पण नाही. किती एकदम असे पहा, कम्प्लीट असं पॅक झालेलं आहे पूर्ण हे. आणि एवढा सुंदर प्लॉट आहे. आम्ही आता येते वेळेस दुसऱ्या शेत पाहिले रस्त्यामध्ये, तर मर रोगाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचं उत्पन्न कमी येण्याचं कारण हरभऱ्यामध्ये मर आहे. आणि इथे एक पण झाड कुठेच मर रोग दिसत नाही. आणि फ्लॉवरिंगची संख्या खूप वाढली आहे आणि एवढा सुंदर प्लॉट मी तरी पाहिलेला नाही. आणि उत्पन्न इथं जास्तीत जास्त 20-22 क्विंटल पर्यंत उत्पन्न येईल असं माझा अंदाज आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, अमृत पॅटर्नचा जे फॉर्म्युला आहे तो एकदम इफेक्टिव्ह आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा फॉर्म्युला यूज करावा.